विश्रांतीनंतर पुन्हा एकदा एमसीएन बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। धार्मिक महत्त्व असलेल्या अधिक मास निमित्त दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण नगरीत भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढते आहे। गोदा स्नान आणि देवदर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक पैठणमध्ये दाखल होत आहे। प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन पैठण एसटी आगाराने जादा बसेसची व्यवस्था केली आहे। त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे। धार्मिक आणि तीर्थक्षेत्र म्हणून पैठणची ख्याती सर्वदूर आहे। वर्षभर भाविकांची वर्दळ असतेच, मात्र अधिक मास सुरू झाल्यानंतर गोदावरी स्नान आणि मंदिर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे। बसस्थानक परिसरात दररोज मोठी गर्दी दिसून येते। महिला भाविकांच्या संख्येत विशेष अधिक असल्याचं बघायला मिळतं। भाविकांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पैठण आगाराने विशेष नियोजन केलं आहे। तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपुरीसाठी दररोज एक विशेष बस सुरू करण्यात आली आहे। राज्यातील विविध धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी 4 विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पैठण आग्रा प्रमुख गजानन मडके यांनी दिली आहे। दरम्यान पैठण शहरातील नाथ समाधी मंदिर परिसर आणि घाट परिसर तसेच गोदावरी नदीपात्रात भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळते। अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक वातावरणाला अधिक उभारी मिळाली असून शहरातील व्यापारी आणि सेवा क्षेत्रालाही याचा लाभ होताना बघायला मिळतोय। गौतम बनकर, एमसीएन न्यूज, पैठण।